नमस्कार. महासागरच्या खरी-खरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. आधुनिक काळात कॉम्प्युटरवर 22,000 एंट्रीजचे विवरण काढून देण्यासाठी भारतीय स्टेट बँकेला अजून 3 महिन्यांचा अवधी हवाय. आम्ही कशाबद्दल बोलत आहोत हे आमच्या प्रेक्षकांना चांगलेच माहिती आहे, तरी आम्ही पुन्हा सांगतो. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांबाबत आपला निकाल दिला होता. त्या निकालाप्रमाणे 6 मार्च रोजी स्टेट बँकेने त्या तारखेपर्यंत विकल्या गेलेल्या सर्व निवडणूक रोख्यांचा तपशील निवडणूक आयोगाकडे द्यायचा होता. ही तारीख आजची म्हणजेच 6 मार्च होती. वास्तविक पाहता हे काम कोणताही बाबू कम्प्युटरचे एक बटन दाबून 8-10 तासात करू शकत होता. तरीही आता स्टेट बँक असे म्हणत आहे की त्याचे विवरण आम्हाला हाताने लिहून द्यायचे आहे. तेही मान्य केले तरी स्टेट बँकेजवळ आज असलेल्या 2.5 लाख नोकरदारापैकी 10 ते 20 अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळणे ठरवले असते तर हे काम तुटकीसरशी झाले असते. पण स्टेट बँकेला कालहरण करायचे आहे असं दिसतंय. त्याचे कारण बँकेलाच माहिती असावे. कोणत्या उद्योगपतीने कोणत्या पक्षाला किती पैसा दिला याचा तपशील गोपनीय ठेवणे म्हणजे जनतेच्या माहितीच्या आधाराचा भंग आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हणले आहे. एवढ्या गंभीर प्रकरणाबद्दल स्टेट बँकेने असा पवित्रा घ्यावा हे आश्चर्यजनक आहे. एखाद्या प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यावर त्यात अशी टोलवाटोलवी करावी असे भारतातील सरकारी संस्थांनी ठरवले तर या देशात कायद्याचे राज्य कसे शिल्लक राहील? स्टेट बँकेला आम्ही वर म्हटल्याप्रमाणे केवळ काही तासात ही माहिती देता येणे शक्य आहे आणि तसे नसेल तर एवढ्या मोठ्या बँकेची कार्यपद्धती निश्चितच भूषणावह नाही. सर्वोच्च न्यायालय आज काय आदेश देणार ते आम्हाला ठाऊक नाही, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन एखादी संस्था कशी करू शकते हा आमच्या समोर चिंतेचा प्रश्न आहे. एखाद्या वेळी थोडे बहुत काम अपूर्ण राहिले असेल तर त्याला 4-6 दिवसांचा वेळ देता येऊ शकतो, परंतु स्टेट बँकेला सलग 4 महिने कशासाठी लागतात हा विचारणीय प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाला काहीच समजत नाही असं स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांना वाटते काय? हे काम किती दिवसाचे आणि किती वेळचे आहे याचा हिशेब करूनच सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिलेला असेल. आज संगणकाने एवढी प्रगती केली आहे की एका क्लिकवर सगळे विवरण उपलब्ध होऊ शकते. कोट्यवधी रुपयांचा हा व्यवहार काळ्या पैशांचा आहे की पांढऱ्या पैशांचा आहे याचा खुलासा होणे गरजेचे आहे. या व्यवहारात केवळ सत्तारूढ पक्ष सामील आहे असे नाही, तर काँग्रेस पासून इतर अनेक विरोधी पक्षांना मोठ्या प्रमाणावर या निवडणूक रोख्यांद्वारे पैसा मिळालेला आहे. आता यापुढे काही दिवसातच लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी या संदर्भातील नावे जाहीर करण्यात येऊ नये असं स्टेट बँकेला वाटते का? स्टेट बँकेसारखी भारतातील सर्वात मोठी बँक अशा प्रकारची टोलवाटोलवी करत असेल तर आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती स्टेट बँकेला वेळ वाढवून देणार, त्या बँकेवर कडक कारवाई करणार हा सुद्धा यक्ष प्रश्न आहे. शेवटी निवडणूक लढताना जो पैसा मिळतो तो संबंधित पक्षाने कसा मिळवला आणि कसा खर्च केला हे त्या पक्षाने सांगितलेच पाहिजे. आपल्या आजच्या निवडणुका इतक्या खर्चिक झाल्या आहेत की सर्वसामान्य माणूस ही निवडणूक गंभीरपणे लढण्याची कल्पनाच करू शकत नाही. प्रत्येक निवडणुकीत अनेक मतदारसंघात इच्छुक मंडळी 2 उमेदवारांपासून ते 50 उमेदवारांपर्यंत आपली उमेदवारी घोषित करतात. त्यापैकी प्रमुख उमेदवार 2 किंवा 3च असतात. बाकीचे आपले नाव मतपत्रिकेवर आले यातच समाधान मानणारे असतात. हे सर्वांनाच ठाऊक आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवाराला वैयक्तिकपणे 95 लाख रुपये खर्च करण्याचा अधिकार असतो, पण हे उमेदवार यापेक्षा कितीतरी जास्त रक्कम नाईलाजाने खर्च करताना दिसतात. उमेदवाराचा पक्ष कितीही रक्कम खर्च करू शकतो, त्याला बंधन नाही. पण आता ती रक्कम किती असावी किंवा निदान पक्ष जी रक्कम खर्च करतात ती कुठून आली, कशी आली, ती पांढरी आहे की ती काळी आहे हेही गुलदस्त्यात राहत असेल तर या निवडणुकांचे खर्चाचे आकडे कधीच बाहेर येणार नाही. निवडणुकीत जो खर्च दाखवला जातो त्यापेक्षा कितीतरी जास्त खर्च होतो हे सूर्यप्रकाशा एवढे स्पष्ट आहे. आता अधिक घोळ न घालता सर्वोच्च न्यायालय आज काय भूमिका घेते याकडे देशाचे लक्ष लागले आहे. स्टेट बँकेला आलेली जाग हा ढोंगीपणा आहे हे उघडपणे दिसतंय. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरी-खरीमध्ये. बघत रहा महासागर. आणि जर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.